श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 1278. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये मनुष्य जन्माचं सार काय आहे, ही रामभक्ती हेच अत्युच्च ध्येय मानवी जीवनाचं का असलं पाहिजे, त्या रामभक्तीचं नेमकं महत्व काय आहे ते संत दृष्टीने अभ्यासत होतो. संतांना या रामभक्तिरूपी मण्याचं मूल्य कळालं. त्या मण्याचं असलेलं दिव्यत्व त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये जाणलं. किती सुंदर सुंदर गुणधर्म गोस्वामीजी आम्हाला या रामभक्तिरूपी मण्याचे सांगतात की याला ना दिवा हवा आहे, ना बत्ती हवी आहे, ना तूप हवं आहे, तो स्वयंप्रकाशी आहे. असा रामभक्तिरूपी मणी हृदयामध्ये प्रगटला की मोहरूपी दारिद्र्य आपल्याजवळ कधी येत नाही. लोभरूपी हवा त्या स्वयंप्रकाशी दिव्याला विझवू शकत नाही. अविद्येचा प्रबळ अंधकार ज्याच्या प्रकाशाने नष्ट होऊन जातो. मद इत्यादी सर्व पतंग या स्वयंप्रकाशी दिव्याच्या समोर पराभूत होतात. जो हा रामभक्तिरूपी मणी ज्याच्या हृदयामध्ये वास करतो तो काम क्रोधादी षड्रिपूंपासून स्वाभाविकपणे सुटतो. जगामध्ये त्याला वैरी असा कोणी राहतच नाही. विष त्याच्यासाठी अमृतासारखं होतं, शत्रू त्याचे मित्र होऊन जातात. असं हा रामभक्तिरूपी मणी त्याला प्राप्त केल्याशिवाय खरंच कोणी सुखी झालेलं आहे का? ज्याच्या प्राप्तीने मोठे मोठे मानस रोग हे स्वाभाविकपणे निघून जातात. जीवनामध्ये दुःख नावाच्या गोष्टीला जागाच राहत नाही. त्यामुळं जो मनुष्य म्हणून जन्माला येतो आणि जो या रामभक्तिरूपी मणीला आपल्या हृदयामध्ये प्राप्त करतो तोच खऱ्या अर्थाने चतुरांचा शिरोमणी आहे. मग आपण या रामभक्तिरूपी मण्याचा शोध घ्यायला सुरुवात केली की हा मिळतो कोणाकडं? तर सज्जनो, हा रामकृपेशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. राम कृपा करतो आणि तो सद्गुरूच्या माध्यमातून या मण्याच्या आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठापना करून देतो. गोस्वामीजी म्हणतात की सुगम उपाय पायी बेकेरे नरहत भाग्य देही भटबेरे. खरोखर सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतो तो हा रामभक्तिरूपी मणी देण्यासाठी. परंतु दुर्दैवाने मनुष्य सद्गुरूकडून जे प्राप्त करून घ्यायचे त्याऐवजी त्याचा अव्हेर करत संसार रूपी गोष्टींच्या मागच लागून राहतो. हे दुर्दैव आहे. त्यामुळे नरहत भाग्य देही भटभेरे, दुर्दैवी माणूस त्याला ठोकरून लावतो. अशी या मानवी जीवनाची शोकांतिका देखील गोस्वामीजी आपल्याला सांगतात. सज्जनो, आपण चौपायांचं गायन आधीच केलेलं आहे, त्यामुळे आज आपण थेट या उर्वरित चौपायांच्या आधाराने या रामभक्तिरूपी मण्याचा हा शोध जो या संतांनी लावलेला आहे त्याची प्रक्रिया समजून घेऊयात. बघा सज्जनो, काही अवतारी संत असतात, जसे ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहेत किंवा श्री महाराज आहेत, समर्थ आहेत, जे मनुष्य म्हणून जन्माला आले परंतु पूर्वाश्रमीचं खूप मोठं त्यांच्याकडं घबाड होतं पुण्य संचयाचं आणि त्यामुळे फार कमी वेळामध्ये या आत्मतत्वापर्यंत जाऊन पोहोचले. मग याचा अर्थ असा आहे का की केवळ ज्यांच्याकडे या पूर्वसंचिताचं एवढं मोठं भांडवल आहे तेच या रामभक्तिरूपी मण्याला मिळवू शकतील? मला आमच्या गोंदवल्याच्या धाकट्या राम मंदिराचे जे पुजारी आहेत देशपांडे आजोबा, त्यांची आठवण येते आज. ते नेहमी एक गोष्ट भेटले की सांगत असतात. त्यांचं बोलणं बऱ्याचदा लोकांना कळत नाही ते काय सांगतात. त्यामध्ये ते म्हणतात की प्रत्येक जण मनुष्य म्हणूनच जन्माला आलाय. त्यांनी ही 2 बटणं
ज्या पद्धतीने वापरली त्यामुळं त्यांचा प्रकाश सर्वत्र पसरला. म्हणजे आहेत मनुष्यच, परंतु त्यांनी अत्यंत विवेकाने आपल्या आत्मोन्नतीचा प्रयत्न या मनुष्य जन्मामध्ये केला आणि त्यामुळे ते आज अजरामर झाले. संत समाधीमध्ये आहेत कारण त्यांना तुम्ही देखील तसं व्हावं असं वाटतं. तुम्ही देखील आपल्या जीवनामध्ये उतरून भक्तीचा पुरुषार्थ करावा हीच त्यांची अपेक्षा आहे. किती सुंदर सांगणं आहे. आणि या पुरुषार्थाचा मार्ग गोस्वामीजी आम्हाला सांगतात की कशा पद्धतीने रामभक्ती रूपी मणी आपण सद्गुरूच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये प्राप्त करायचा असतो. सज्जनो, बघा जसं जसं हे रामचरित मानस संपायच्या दिशेने चाललेलं आहे, विरामाच्या दिशेने चाललेलं आहे, मला असं वाटतं की हे एक चक्राकार आहे आणि त्यामुळे ते संपत नाही. ते केवळ विराम पावतं आणि पुन्हा सुरू होतं. जसं एखादं वर्तुळ, त्याचा कुठला शेवटचा बिंदू आहे हे कळत नसावा, त्याप्रमाणे रामचरित मानस आहे, पुन्हा पुन्हा सुरू होतं. रामचरित मानसच्या पहिल्याच दोह्यामध्ये गोस्वामीजींनी आपल्याला फार सुंदर गुरुच्या चरणांच्या रजाची वंदना करून घेतलेली आहे. त्यामध्ये शेवटच्या चौपाईमध्ये गोस्वामीजी काय म्हणतात? उगरही बिमल बिलोचनही के, मीटही दोष दुख भव रजनी के, सूजही रामचरित मनी मानिक, गुपुत प्रगट जह जो जेही खानिक, जथा सुअंजन अंजिदृग साधक सिद्ध सुजान, कौतुक देखत सैल बन भूतल भुरी निधान. गुरु आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. गुरुची कृपा आपण प्राप्त करावी, परंतु गुरुकृपा याचा अर्थ केवळ चमत्काराने आपल्या डोक्यावरती हात ठेवून आपल्याला त्याने या सगळ्या गोष्टी द्याव्यात अशा पद्धतीने आपण गुरुकृपेचा अर्थ समजून घेऊ नये. सज्जनो, गुरुकृपा याचा अर्थ असा आहे की त्या भक्तीचा पुरुषार्थ करण्याचं ध्येय आपल्या जीवनामध्ये गुरु प्रस्थापित करतो. बाळा, प्रयत्न कर, नाम घे, भगवंताची भक्ती कर, जाणून घे या रामभक्ती रूपी मण्याला, आपल्या हृदयामध्ये त्याचा अनुभव घे. जो अनुभव आम्ही घेतला तोच अनुभव तुझ्या जीवनात तुला मिळावा, हाच आमचा आशीर्वाद आहे. सज्जनो, मी अयोध्या कांडामध्ये जेव्हा भरतजी चित्रकूटावरती पोहोचतात तेव्हा एक सुंदर विधान त्यावेळेला त्या कथेमध्ये केलं होतं की राजा निशा त्या झाडांवरती चढून भरताला सांगतो की बघा तिथं रामाचा आश्रम आहे, ती सुंदर वृक्ष आहेत, मध्ये पर्णकुटी आहे आणि एक मध्ये सुंदर असा कट्टा सीतामाईने स्वतःच्या हाताने बनवलाय, ज्यावरती प्रभू रामचंद्र बसलेले आहेत सीताजींच्या समवेत. याचा एक सुंदर अर्थ माझ्या हृदयात गुरुकृपेने आला की भक्तीने स्वतःच्या हाताने हा कट्टा भगवंताच्या बैठकीसाठी स्वतः बनवलेला आहे. सज्जनो, त्याप्रमाणे गुरुकृपा झाली की आपण देखील आपल्या चित्तामध्ये असा भगवंताच्या आसनासाठी भक्तीच्या आधाराने एक सुंदर कट्टा तयार करायचा असतो, ज्यावरती प्रभू रामचंद्र विराजमान होतील आणि त्यांच्या अवतीभोवती सर्व संत सत्संगासाठी जमतील. हाच तो पुरुषार्थ आहे भक्तीचा, हाच पंचम पुरुषार्थ आहे. तो कसा करायचा यासाठी सर्वप्रथम गुरुकृपा हवी. जो गुरु आम्हाला ध्येय देईल, जो गुरु आम्हाला भक्ती मार्ग सांगेल, अशा समर्थ सद्गुरूचे आम्ही चरण घट्ट धरायला हवेत आणि मग तो सांगेल त्या पद्धतीने आचरण करायला शिकलं पाहिजे. काय सांगतो गोस्वामीजी? त्याला एका सुंदर रूपकाच्या आधाराने आपल्याला सांगू लागतात. पावन पर्वत वेद पुराणा, रामकथा रुचिरा करनाना. वेद आणि पुराण पवित्र पर्वत आहेत आणि या पवित्र पर्वतांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या नाना प्रकारच्या कथा या त्या पर्वतातील सुंदर खाणी आहेत. जथा सुअंजन अंजिदृग साधक सिद्ध सुजान, कौतुक देखत सैलबन भूतल भुरी निधान. श्री महाराज जसं रामपाठामध्ये म्हणतात की सद्गुरूंनी आपल्या नेत्रांमध्ये बोधांजन घातलेलं आहे आणि मग हे बोधांजन घातल्यानंतर तुम्हाला तेच पुराण, तीच कथा वेगवेगळ्या पद्धतीने दिसू लागते. बघा,
मला लोक म्हणतात, अहो ते रामायण, तीच रामकथा परत परत तुम्ही सांगता, तुम्हाला कंटाळा येत नाही का? आता आम्हाला कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही, कारण असं वाटतं की कथा सांगून झाल्यानंतर काहीच सांगू शकलो नाही आपण रामायणातलं. किती रामायण अवघड आहे, किती रामायण क्लिष्ट आहे, किती रामायण अगाध आहे. आपण तर केवळ वरवर स्पर्श करत जातोय. परत एकदा प्रयत्न करूत, परत एकदा प्रयत्न करूत असा विचार करून रामायणाला आम्ही त्या वासराला, जसं आपली गाय ही प्रिय असते आणि तो जसा ढुसण्या देऊन देऊन आईकडून जास्तीत जास्त दूध मिळवायचा प्रयत्न करतो, तसं आम्ही या संत हृदयाला, या ग्रंथ हृदयाला वारंवार विचारत असतो, पृच्छा करत असतो की या रामायणातला आणखीन गर्भित अर्थ सांग. अजूनही तर आम्हाला त्या अक्षरांची देखील नीट ओळख होत नाहीये. सज्जनो, वेद पुराण हे पवित्र पर्वत आहेत आता, आणि आपल्याकडे केवढे प्रचंड पर्वत आहेत बघा. श्रीमद भागवत आहे, रामायण आहे, व्यासांनी तर 18 पुराणं आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहेत. काय काय वाचणार, काय काय करणार. कदाचित हिमालयातल्या पर्वतराशी संपून जातील, परंतु हा आध्यात्मिक संपन्नतेच्या पर्वतांच्या राशी मात्र कधीच संपणार नाही. तेवढा प्रचंड वारसा आपल्याला या सनातन संस्कृतीने दिलेला आहे. बरं, संतांची अपेक्षा अशी नाही की तुम्ही सगळ्या पर्वतराशी शोधा, पर्वतराशींमध्ये प्रत्येक पर्वतावरती जाऊन विहार करा, तिथले माणिक रत्न शोधा. ते म्हणतात तुम्हाला जेवढ्या पर्वतराशी जाता येतील तेवढ्याच पर्वतराशी करा. आणि मी तर पुढे जाऊन म्हणेन की एक पर्वतराशी जरी जीवनभर आपण अभ्यासली तरी फार झालं. मग तुम्ही एखादा रामायणासारखा ग्रंथ घ्या, दासबोधासारखा, नाथ भागवतासारखा, कुठलाही ग्रंथ, ज्ञानेश्वरी घ्या, ज्याच्यावरती तुमची श्रद्धा आहे असा कुठलाही ग्रंथ घ्या. त्या ग्रंथांमध्ये असलेली पारमार्थिक सूत्र, त्या ग्रंथांमध्ये असलेल्या सुंदर सुंदर कथा, हे या पर्वतातील सुंदर खाणी आहेत. पण खाणी कशा असतात? जमिनीच्या खाली असतात. आपण जर केवळ वरवर या खाणींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्या आम्हाला कधी सापडणार आहेत का सज्जनो? कधीच सापडणार नाहीत. समर्थ देखील आपल्याला हा ग्रंथ विवरण्यासाठी सांगतात. विवरता विशेषो विशेष. तुम्हाला त्या ग्रंथामध्ये दडलेले सुंदर सुंदर रहस्य त्या ग्रंथाच्या समग्रतेने, अनुसंधानाने प्राप्त होत असतात. अशा या पर्वतामध्ये दडलेल्या या सुंदर खाणी कधी प्राप्त होतील? जेव्हा त्या ग्रंथाचा तुम्ही प्रदीर्घ अभ्यास कराल, प्रदीर्घ त्याच्याशी संवाद कराल, सहवास कराल. आणि गुरुकृपेचं सुवंजन आहे. मला बऱ्याचदा लोक विचारतात, अहो तुम्ही रामायणामध्ये बरीचशी सूत्र सांगतात, ती तुम्हाला कुठं सापडतात? कुठल्या पुस्तकात तुम्ही वाचता? कोणाकडून ऐकली? सज्जनो, रामकथा सांगताना मी एक गोष्ट मात्र अत्यंत कटाक्षाने केली, अत्यंत प्रामाणिकतेने ही कथा सांगितली. मी ज्या व्यक्तीकडून जे ऐकलं त्या व्यक्तीचं नाव घेऊन मला जे त्याच्याकडून कळालं, जे काही प्राप्त झालं ते सांगितलं. म्हणजे इथं कुठेही माझ्याकडून व्यासपीठावरून अपराध घडणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली. परंतु जेव्हा जेव्हा एखादं सूत्र हे माझ्या आत्मचिंतनातून प्रगटलंय, तिथं अहंभाव टाळण्यासाठी मी प्रत्येक वेळेला एकच वाक्य अत्यंत विनयाने वापरतो, आणि जे सत्य देखील आहे, आणि ते म्हणजे मला गुरुकृपेने असं जाणवतं. हे सगळं गुरुकृपेचं फळ आहे. गुरु आपल्याला ते सुवंजन देतो, आणि मग एखाद्या दोह्यामध्ये, एखाद्या चौपाईमध्ये असं काही सुंदर मर्म सापडून जातं, जसं त्या पायाळू लोकांना पाणी कुठं आहे कळतं, जसं अमेरिकेच्या नवीन टेक्नॉलॉजीला आकाशामधून तेल कुठं आहे हे सॅटेलाइटच्या माध्यमातून कळतं, जसं समुद्राच्या खाली कुठेतरी खोलवर तेल आणि वायू कसा आहे याचं सर्च रोबोटच्या आधारे करता येतो. त्याप्रमाणे सज्जन हो, गुरुकृपेच्या आधाराने ग्रंथ हा आपल्यावरती प्रसन्न होतो, आणि फोडोनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार. त्याप्रमाणे ही समर्थ कृपा त्या पुराण, वेद या पवित्र पर्वतांपैकी जेवढा पर्वत तुमच्या या जन्मामध्ये अखत्यारीत आलेला आहे, ज्याच्याशी तुम्ही नित्य अनुसंधान करत आहात, त्या पर्वतामधल्या सुंदर खाणींमध्ये प्रभू रामचंद्र रूपी रत्न आहेत याची खात्री आपल्याला सांगतात.
आता खाण कळाली, मग एखादा म्हणाला अरे खाण कळाली झालं विषय संपला, परंतु सज्जनो तसं नाही. त्या खाणीमधून ती रत्न प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आणखीन काही गोष्टी हव्या आहेत. त्या सुंदर खाणीमध्ये रत्न दडलेली आहेत. हे संत रूपी मर्मज्ञ कृपेने तुम्हाला सांगतात की बाळा इथं खोद बरं, जरा इथं विचार कर बरं. मी नेहमी दासबोधामध्ये देखील सांगायचो की समर्थ 2 ओव्यांच्या मध्ये आपल्याला चिंतनासाठी मध्ये मोठी रिकामी जागा ठेवतात की बाळा करा चिंतन याच्यामध्ये. मी काय सांगतो त्याच्यावरती. गोस्वामीजी देखील या प्रत्येक चौपाईच्या शब्दांमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने चिंतनाला प्रचंड वाव देतात बघा. आणि मग त्यासाठी काय हवी आहे? मर्मी सज्जन सुमती कुदारी ज्ञान बिराग नयन उरगारी. खाण सांगितली, गुरुकृपेने कळालं की इथं जर खणलं तर काहीतरी मोठं घबाड हाताशी लागू शकेल. बघा रामायणामध्ये एवढ्या संतांनी एवढा अनंत काळ अभ्यास केला, एवढे आजही प्रचंड प्रमाणामध्ये रामकथा गायली जाते. प्रत्येक जण त्याच्या अधिकारानुसार, त्याच्यावरती असलेल्या गुरुकृपेच्या नुसार काही ना काहीतरी सुंदर सूत्र व्यासपीठावरून सांगत असतो. म्हणजे ही केवढी मोठी खाण आहे. ती खाण कोणाला प्राप्त होते, त्यातली रत्न कोणाला प्राप्त होतात? ज्याच्याकडे सुंदर बुद्धी आहे. ही सुंदर बुद्धी आहे कुदळ. जसं जमीन खणण्यासाठी कुदळ हवी, त्याप्रमाणे या रामचरित मानसच्या रहस्यांमध्ये उतरण्यासाठी सुंदर बुद्धी हवी आहे. ही सुंदर बुद्धी कोणाला प्राप्त होते? मला सहज पुन्हा बालकांडामध्ये जावंसं वाटतं. मला एक 10 सेकंद द्या, त्या चौपाईपर्यंत मी पोहोचतो की ज्या चौपाईमध्ये गोस्वामीजींनी जानकी मातेची वंदना केलेली आहे. का करायची जानकी मातेची वंदना? ज्या जानकीच्या वंदनेने आम्हाला काय प्राप्त होतं? गोस्वामीजींनी आम्हाला सुंदर त्याचं रहस्य सांगितलेलं आहे. एक 5 सेकंद. मिळाला. बघा हे आहे गुरुकृपेचं फळ की तुम्हाला कदाचित चौपाई आठवणार नाही, परंतु चौपाईचा अर्थ आठवेल आणि तो अर्थ तुम्हाला योग्य वेळेला तिथे घेऊन जाईल. जनक सुता जगज्जननी जानकी, 17व्या दोह्याच्या खालचा. जनक सुता जगज्जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधानकी. ताके जुगपद कमल मनावऊ, जासु कृपा निर्मल मती पावऊ. जगत जननी जगत माता करुणा निधान प्रभू रामचंद्रांची प्रियतमा जानकी हिच्या दोन्हीही चरण कमलांना मी प्रणाम करतो, ज्यांच्या कृपेने मला निर्मळ बुद्धी प्राप्त होईल. बघा, म्हणजे निर्मळ बुद्धी कोणाच्या चरणांजवळ आहे? जानकी मातेच्या चरणांजवळ आहे. अशा जानकी मातेला आपण मनोमन वंदन केलं, तिची प्रार्थना केली की आमच्या हृदयामध्ये देखील असलेल्या या समस्त विकारांना ती दूर करू लागते. काय आहे जानकी माता? म्हणजे मूळ माया. माया योगियांची माऊली. ती माऊलीच जी लेकराला स्वच्छ करेल, त्याचं असलेलं बरबटलेलं अंग स्वच्छ करेल, होय की नाही? त्यामुळे आईलाच आपण प्रार्थना करू शकतो की आई माझी बुद्धी निर्मळ नाहीये ग. गुरुकृपेने मला कळतंय की या ग्रंथांमध्ये खूप अर्थ आहे, परंतु त्या ग्रंथांमध्ये उतरण्यासाठी लागणारी बुद्धी नाही आई. त्यामुळे आपण या योगियांच्या माऊलीला नित्य स्मरण करावं, प्रार्थना करावी. मग ती आम्हाला सुंदर बुद्धी देईल. ती सुंदर बुद्धी घेऊन आपण खोणायला लागलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात साधनेला लागलं पाहिजे. हे सगळं काही चमत्काराने घडणार नाही. इथं तुम्हालाच बैठक मांडून जपाला बसलं पाहिजे. गुरु सांगेल ती साधना करायला हवी. ज्या ग्रंथावरती तुमचा विश्वास आहे त्याच्यामध्ये नित्य विचरण करायला हवं. त्यासाठी काय हवं? ज्ञान बिराग नयन उरगारी. हे गरुडजी, ज्ञान आणि वैराग्य हे त्याचे 2 नेत्र आहेत. बघा, मनुष्याला एकच डोळा असेल, फक्त ज्ञान आहे, वैराग्य नाही. बुद्धी निर्मळ राहू शकत नाही. आपण अनेक ज्ञानी बघतो, पंडित असतात, परंतु वैराग्याच्या अभावी आचरणहीन झालेले असतात.
आणि तुमच्याकडे केवळ कडकडीत वैराग्य आहे, कर्मकांड आहे, परंतु त्यामध्ये ज्ञानाचा उदय होईलच याची खात्री नाही. त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य या दोन डोळ्यांनी सावधानपूर्वक निर्मळ बुद्धीच्या आधाराने, सुंदर बुद्धीच्या आधाराने, संत कृपेच्या आधाराने आपण या पुराण रूपी असलेल्या ग्रंथांमधल्या खाणींना खणू लागावं. मग काय, भाव सहित खोजई जो प्राणी, पाव भगती मनी सब सुख खानी. जो प्राणी त्याला प्रेमाने शोधेल तो सुखाचं आगर असलेल्या या भक्तिरूपी मण्याला प्राप्त करून घेतो. त्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. जसं आपल्याकडे पाणी लागत नसेल तर आपण म्हणतो अजून थोडं खणा, अजून थोडं खणा. त्याप्रमाणे सज्जनो, विवरता विशेषा विशेषो कळो लागे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा 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 स्मरण करा, पुन्हा पुन्हा याचा संग करा. हे प्रभो, या संतांचे फार मोठे उपकार आहेत. कारण की रामराया तर निर्गुण निराकार निर्विकल्प आहे. तो कदाचित त्या दशरथ नंदनाच्या रूपामध्ये येऊन आमच्याशी संवाद करू शकेल न करू शकेल माहीत नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आला, संत आला आणि त्याने काय केलं, आम्हाला हे रहस्य स्वाभाविकपणे उलगडून सांगितले. हो, अन्यथा आम्हाला कसं कळलं असतंय. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, मोरे मन प्रभू अस विश्वासा, राम ते अधिक राम कर दासा. ज्यांनी ज्यांनी म्हणून या अशा सुंदर रामाच्या रहस्यांना उलगडून सर्वसामान्यांच्या पर्यंत आणले, अशा संत हृदयांची वंदना गोस्वामीजी करताना म्हणतात की रामापेक्षा देखील ही अशी संत हृदय श्रेष्ठ आहेत, ज्यांनी आम्हाला या रामाची गोडी लावली, त्याच्या चरित्राची गोडी लावली, त्याच्या रहस्यांची उकल करून आमचं शरीर रोमांचित करून टाकलं, आम्हाला आनंदाने पुलकित करून टाकलं. नाहीतर अन्यथा सज्जनो, मला परवा मानस चंद्रमामध्ये लोक म्हणायचे, अहो आमची रामायणाची ओळख म्हणजे त्या टीव्ही सिरियल पुरतीच. हो, आम्हाला काय कळालं नाही, ते काहीतरी व्यक्तिविषयक अशी कथा आहे असंच वाटायचं. परंतु हे परमार्थाच्या इतक्या निकट आहे, हे आम्हाला या कथांमधूनच कळतं. सज्जनो, मी तर केवळ एक वाहक आहे. यापैकी कुठल्याच अधिकाराचं स्थान मला नाही. मी तर केवळ निरोप्यासारखं जे संतांच्याकडून ऐकलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर हा निरोप एवढा गोड आहे तर संत हृदय किती गोड असेल, विचार करा. संत नसते तर काय झालं असतं. गोस्वामीजी म्हणतात, विचारच करू शकत नाही. राम सिंधु घन सज्जन धीरा, चंदन तरु हरी संत समीरा. वा वा वा. श्री रामचंद्रजी समुद्र आहेत, तर धैर्यवान संत पुरुष हे मेघ आहेत. बघा किती सुंदर उपमा आहे. समुद्रामध्ये जर एखादा पडला तर बुडण्याची शक्यता तर आहेच त्याची, परंतु जर त्याला तहान लागली तर त्या पाण्याची तो साधी चूळ देखील भरू शकत नाही, कारण ते पाणी एवढं प्रचंड खारट आहे की जे तुम्ही जिभेला देखील स्पर्श करू शकत नाही. तसं सज्जनो, हा निर्गुण निर्विकल्प भगवंत ज्ञानाच्या आधाराने समजून घ्यायला गेला तर बहुतांश वेळेला आम्ही बुडण्याची खात्री आहे, कारण तो मार्ग किती घातक आहे आपण बघितलं. आणि त्या ज्ञानाच्या आधाराने कोणाचं पोट भरलंय? कोण असा ज्ञानी आहे जो समाधानामध्ये आहे? बघा, प्रत्यक्ष व्यास मुनी देखील सरस्वती नदीच्या किनारी निराश होऊन बसले होते की अरे काय एवढा सगळा अभ्यास केला, एवढं वेद लिहिले, वेदांचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केलं, 18 पुराण लिहिली, परंतु सगळं लिहूनही मनाला समाधान नाहीये बाबा. तेव्हा देवर्षी नारद येऊन सांगतात की व्यासजी, आपण श्रीमद भागवतल्या हा घ्या चतुर्श्रुती श्लोक आणि याचा विस्तार करा. आणि मग ती 10व्या स्कंदाची रसमय अशी श्रीकृष्णाची कथा जी व्यासांच्या वाणीतून आली, त्यामुळे त्यांना जो आनंद झाला. सज्जनो, ज्ञान हे कधी कोणाचं पोट भरू शकत नाही, यात काही शंकाच नाही. जर इथं व्यास देखील निराश होऊ शकतात तर ज्ञानाचे फुकटचे बोल कोणाचं समाधान करणार? त्यामुळे निर्गुण निराकार रामाचं चिंतन करणं हे आपल्या तरी सामान्य लोकांचं काम नाही. परंतु संतरूपी मेघांनी काय केलं की त्या खारट पाण्यामधल्या मिठाला खाली ठेवलं आणि त्यातले सुंदर जल हे पियुष हे अमृत शोषून घेतलं आणि ते मेघ स्वाभाविकपणे किनाऱ्याच्या दिशेने आले. आणि किनाऱ्यावरती जो एखादा सुंदर चातक या स्वाती नक्षत्राकडे डोळे लावून बसला होता, त्याच्यावरती या जलाचा वर्षाव या मेघांनी केला आणि त्याला तृप्त करून टाकलं. नयनाचा तो विसावा, नयनाला दाखवा,
चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा. सज्जनो, या निर्गुण निराकाराच्या, या ज्ञानाच्या सर्व चर्चांमधून ज्याने सामान्य जीवाचं कधीच समाधान होत नाही, त्याचं सगळं मर्म संत मेघरूपाने आणतात आणि तो जलाचा वर्षाव भूभागावर आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी करतात. चंदन तरु हरी संत समीरा. चंदनाचं झाड आहे, परंतु ते निर्वायू अशा स्थितीमध्ये आहे. त्याचा सुगंध हा वायू असल्याशिवाय कसा कळणार? आणि आपण चंदनाच्या झाडापासून काही अंतरावरती आहोत, परंतु त्याच वेळेला अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माय. त्याप्रमाणे या चंदनाच्या झाडावरून सुंदर संतरूपी वायूचा हा झुळूक आली आणि त्या झुळकीने या चंदनाचा अळूमाळू हा सुंदर सुगंध माझ्या अंतरंगामध्ये प्रकाशला. मला खूण पटवली की मी म्हणे गोपालू आला गे माय. सज्जनो, संत हृदय हे चंदनाच्या सुगंधाला आमच्या हृदयामध्ये प्रगट होतात. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की या संतांची ही कृपा आहे की सब कर फल हरी भगती सुहाई सो बिनु संत न काहू पाई. सर्व साधनांचं फळ ही सुंदर हरिभक्तीच आहे, जी संतांच्या शिवाय कोणीही प्राप्त केली नाही. आणि या संतांनी उदारतेने आम्हाला तो मार्ग सांगून दिला, आमच्यापर्यंत ही राम रहस्य आणली, आम्हाला रामभक्तीला लावला. काय सांगायचं, काय सांगायचं, काय वानू मी या संतांचे महात्म्य कसं सांगू मी. गोस्वामीजी म्हणतात असं विचारी जोई कर सतसंगा राम भगती तेही सुलभ विहंगा. असा विचार करून जो नित्य संतांची संगत करतो, हे गरुडजी, त्याच्यासाठीच श्रीरामाची भक्ती सुलभ होते. अन्यथा राम भक्तीचे मनीमाणिक प्राप्त करण्याचा दुसरा कुठलाही उपाय नाही. संतांचे हे केवढे अनंत उपकार आहेत. काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविते. सज्जनो, त्यामुळे आपण गुरुचे पाय धरावेत, वारंवार धरावेत, त्याला वारंवार पृच्छा करावी, सांगावं, विचारावं, त्याच्याशी बोलावं. मला असं वाटतंय, हे प्रभू मला समजावून सांगा, मला सांगा, मला सांगा. अशा पद्धतीने आपण आपल्या गुरुलाच या ग्रंथाचा अर्थ आपल्या हृदयामध्ये सांगण्याची वारंवार प्रार्थना करावी. हा सर्वोत्तम सत्संग आहे माझ्यासाठी. आणि हे जे काही माझ्याकडून ही एवढी सेवा रामरायाने करून घेतली ना, यामध्ये सगळं काही या सत्संगतीचा हा प्रभाव आहे. कधी व्यक्त संत मिळाले तर नित्य माझ्या ब्रह्मचैतन्यांचा अव्यक्त सहवास मला मिळाला, ज्यांना मी वारंवार तसदी दिली की स्वामी मला सांगा, मला सांगा, ज्या रामावरती तुम्ही प्रेम केलं त्या रामाचं प्रेम मला लागण्यासाठी मी काय करू, कसं मिळेल मला त्या नामाचं प्रेम, त्या भगवंताच्या सगुण भक्तीचं मर्म मला कसं कळेल. आणि अशा या रामचरित मानसची ही भक्ती आणि त्यामध्ये श्री महाराजांचं नित्य नित्य मार्गदर्शन, त्यांची ही अशरीर रूपी वाणी आतून प्रेरणा द्यायची. आणि मी वेड्यासारखा तुमच्याशी बोलत राहायचो, न जाणे माहीत नाही देहबुद्धी भरपूर असल्यामुळे अनंत चुका त्यामध्ये मी केल्या असतील, परंतु जे काही त्यामध्ये तुम्हाला चांगलं वाटलं ते सगळं या ब्रह्मचैतन्यांचं आहे, यात काही शंकाच नाही. त्यामुळे सज्जनो, राम भगती तेही सुलभ विहंगा. अशी रामाची भक्ती या ब्रह्मचैतन्यांच्या कृपेने आम्हाला सुलभ झाली. गोस्वामीजी फार सुंदर उदाहरण देतात. ब्रह्म पयोनिधी मंदर ज्ञान संत सुर आही कथा सुधामती काढही भगती मधुरता जाही. ब्रह्म हे वेदरूपी समुद्र आहे, ज्ञान हे मंदराचल पर्वत आहे, संत देवता आहेत आणि त्या समुद्राचं मंथन करून कथारूपी अमृतवरती येतं. ज्या अमृतामध्ये भक्तिरूपी मधुरता वास करते. त्यामुळे सज्जनो, आपण आपल्या हृदयामध्ये मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली म्हणते त्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये आपण नित्य मंथन करत राहावं. या मंथनाचा परिपाक होतो की आपल्या हृदयामध्ये या ज्ञानरूपी मंदराचल पर्वताच्या आधाराने सुंदर भक्तीचं अमृत आम्हाला प्राप्त होतं, त्याची मधुरता आम्हाला जाणवू लागते.
इकडे संत देवता आहेत. आपण म्हणाल मग दुसरी बाजू कोण आहे? सज्जनो, दुसरी बाजू आहे आपली देहबुद्धी. संत रूपी या मंदराचल पर्वतामध्ये एका बाजूला आपली देहबुद्धी ओढतीये, एका बाजूला आपली ही संत प्रवृत्ती, ही सात्विक गुणांची प्रवृत्ती ओढतीये. मग त्या केसमध्ये ज्ञान म्हणजेच मंदराचल पर्वत ही आपली सत्सत विवेक बुद्धी होईल. आणि या सत्सत विवेक बुद्धीच्या आधाराने आपण भक्तिरूपी माधुर्याला आपल्या हृदयामध्ये प्राप्त करावं. गोस्वामीजी म्हणतात, बिरती चर्म असी ज्ञान मद लोभ मोह रिपुमारी जय पायी असो हरी भगती देखू खगेस विचारी. जसं युद्धामध्ये एकदा ढाल आणि एकदा तलवारीचा वापर करावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील ढालीने आपण स्वतःवरती होणाऱ्या घावांना वाचवावं षड्रिपूंकडून, आणि मग ज्ञानरूपी तलवारीने मद लोभ मोह या अशा वैऱ्यांचा संहार करून टाकावा. त्यानेच हा भक्तिरूपी विजयाचा गड आपल्याला प्राप्त करता येतो. हे गरुडा, विचार कर, विचार कर, विचार कर. सज्जनो, हा सगळा प्रांत आपल्या हृदयामध्ये स्वतःच्या पुरुषार्थाच्या आधाराने गुरुकृपेमध्ये करण्याचा प्रवेश आहे. तो आपण सगळ्यांनी करावा, म्हणजे मग आपल्या प्रत्येकाला रामभक्तिरूपी मणी प्राप्त होईल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.